यानंतर बघूया, देशमुख कुटुंब दहशतीखाली असल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलंय। त्यांच्या भावाची निर्घुण हत्या झाल्यानं ते दहशतीखाली आहेत आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला संरक्षण पुरवण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे। वाल्मिक कराड 2 महिन्यांपासून कोणाकोणाशी बोलला, कोणत्या मंत्र्यांशी बोलला, त्या सर्वांचे कॉल डिटेल्स काढून त्या सर्वांना अटक करा अशी मागणीही त्यांनी केली आहे। त्यांचा भावाचं क्रूर हत्या झाल्यामुळे ते दहशतीखाली, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला संरक्षण कायमचं करू अगोदर, कारण ते खूप दहशतीखाली आणि हे लोक गुंडगिरी करणारे, त्यामुळं बीड जिल्ह्यात कुठंही काडीही वाजता कामा नये, हे मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांनी दक्षता घेणं गरजेचं आहे। गृह मंत्रालयाने कुठंही कोणाला नख सुद्धा करता कामा आणि त्या कुटुंबाला तातडीनं संरक्षण पुरवा। सगळ्यांचे यांचे कॉल डिटेल चेक करा। ह्यो मारणाऱ्या लोकांशी बोललाय, मारणारे लोक याच्याशी बोललेत का? ह्यो कोणत्या मंत्र्यांशी बोललाय, सरकारशी बोललाय, कोणाशी बोललाय? आतापर्यंत 2-3 महिन्यापासूनचे आजपर्यंतचे सगळे डिटेल काढा त्यांची, आणि ज्यांनी पाठबळ दिले हे खून पचवायसाठी त्यांना सगळ्यांना मध्ये घ्या। आणि त्यावेळी झाले का ब्रेकची ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।